आंबा महाग की स्वस्त हे फक्त आंब्याच्याच बाबतीत मी बघतो. अहो महाग आहे महाग आहे. जगातलं सर्वात मधुर फळ देतो. फक्त देवगड, रत्नागिरी, अलिबाग इथलाच आंबा घ्या. दुसऱ्या आंब्याला हात लावू नका. 500 रुपये डझन पासून ते 2000 रुपये डझन पर्यंत आहे. सध्या इथे पेटीचा भाव चाललाय 3000 पासून 9000. 1500 रुपये डझन. ओळखू शकता की हा पायरी आंबा आहे. इथे दाबला ना या बाउन्स होत. पीस आहे 250 ग्राम प्लस असते मला. हा कापल्यावरती आतमध्ये खराब निघणार नाही, गॅरंटी. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा हा APMC मार्केटमध्ये दाखल झालेला आहे. तर APMC मार्केटमध्ये आता जो हा गुढीपाडव्यानिमित्त हा जो आंबा आला आहे त्याची आवक कशी आहे आणि काय भाव चालला आहे मार्केटमध्ये. कारण इकडे जो भाव चालतो तो होलसेल भाव आहे आणि त्यानंतर जो भाव तुम्हाला मार्केटमध्ये रिटेल मार्केटमध्ये मिळतो तो किती भाव असणार आहे. तर सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कारण इथे जो माल येतो तो डायरेक्ट आपल्या शेतकऱ्याकडनं येतो आणि हे पण सांगणार आहोत की तुम्ही घर बसल्यास सुद्धा मागवू शकता. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. APMC मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला जवळचं जे स्टेशन आहे ते सानपाडा रेल्वे स्टेशन आहे. तिथनं एक 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तुम्ही ऑटोनी सुद्धा येऊ शकता आणि त्यानंतर तुर्बे स्टेशन सुद्धा जवळ आहे. एशियातलं सर्वात मोठं मार्केट म्हणून या मार्केटची ओळख आहे. तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे माल आहे तो इथे उतरला जातो आपल्या गावातून, कोकणातून. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याचे व्यापारी जे अशोक हांडे सर, ज्यांना तुम्ही एक कलावंत म्हणून तर ओळखतात आणि आंब्यांच्या व्यापारी म्हणून पण त्यांची एक प्रसिद्धी आहे APMC मार्केटमध्ये, नवी मुंबईमध्ये. तर दादांकडनं आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी आंब्यांची आवक कशी आहे दादा. या वर्षी आंब्यावरती सर्वात मोठी संकट निर्माण झालेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 8 महिने मेहनत केली, इतका मोहर आला, परंतु त्या मोहराला कणी आली नाही आणि जवळजवळ 80 ते 85% आंबा हा यंदा कमी झालेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बरं, ती जे काय नुकसान झालं आहे ते आत्ता समजतं आहे की त्याला आंबा नाही आहे, पण त्याच्यावरती होणारा खतं आणि औषधांचा खर्च मात्र ते 8 महिने कमी राहिलेले आहेत. त्यामुळे खर्च जास्त, उत्पादन अतिशय कमी. याच्यातून गेली 15 दिवस तिथे कोकणामध्ये इतकं दव पडतंय. ते दव पडल्यामुळे ती जी ओल आहे त्याच्यामुळे ते आंबे काळे होतात आणि त्याची चका कमी होते. हे एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे. त्याशिवाय आता जी काय आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे त्याचं तर सर्वात मोठं संकट आहे. कारण आता एक्सपोर्ट अजिबात बंद आहे. अच्छा, म्हणजे एक्सपोर्ट जो होतो तो बोटीने होतो आणि विमानाने होतो. बरोबर. दोन्ही बंद आहेत आणि आपला एक्सपोर्ट हा प्रामुख्याने दुबई, बहरीन, कुवेत, सौदी, कतार याच ठिकाणी जास्तीत जास्त होतो. म्हणजे आंब्याचा एक्सपोर्ट हा अमेरिका आणि लंडनमध्ये फार होत नाही, तो ह्याच आखाती देशांमध्ये होतो. तो संपूर्ण थांबलेला आहे. पाडवा आलेला आहे तोंडावरती, आवक वाढलेली आहे. त्यामुळे अतिशय धर्मसंकटामध्ये यंदा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आंबा आहे. आंब्याच्या शेतकऱ्यांवरती हे सर्वात मोठं गंडांतर आहे. एका बाजूला औषधाच्या किमती वाढल्या आहेत, खताच्या किमती वाढल्या आहेत. एका बाजूला औषधांमध्ये डुप्लिकेशन निघतं, त्याचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या बाजूला योग्य मार्गदर्शन नाही, हवामान खात्याचा अंदाज नाही. प्रत्येक गावामध्ये वेगळी हवा आहे कोकणात. तिकडे कुठे खाडी असेल तर त्याची हवा वेगळी आहे आणि सड्या असेल तर त्याची हवा वेगळी आहे. जिकडे बाजूला जंगल आहे त्याची हवा वेगळी आहे आणि ज्याच्या बाजूला कातळ पठार आहे तिथे हवा वेगळी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी शासनाने काही दूरगामी उपाययोजना, हवामान खात्याच्या बाबतीमध्ये संशोधन कमी पडतंय. पूर्वी आम्ही लहान असताना बघायचो की एकेका झाडावर 40-40 पेटे आंबे यायचे, 50 पेटे आंबे यायचे. आता पर ट्री उत्पादन जे आहे ते देवगडमध्ये 4 पेट्यांचं आहे. खूप मोठी घट. तर ते उत्पादन का कमी झालं आहे? ग्लोबल उष्णतेमानामुळे कमी झालं आहे की जमिनीचा पोत कमी झाला आहे की रासायनिक खतं वापरल्यामुळे त्याच्यावरती परिणाम झाला आहे झाडांवरती? या सगळ्या गोष्टीचं संशोधन होणं आवश्यक आहे आणि ते संशोधन मॅक्रो लेवलला होऊ शकतं, मायक्रो लेवलला नाही होणार. आणि ती मॅक्रो लेवल जी आहे ती गव्हर्नमेंटने त्याची जबाबदारी सांभाळली पाहिजे.
आणि ही आपली फळं उद्या हळूहळू ते 2-4 पेट्या 40च्या 4 झाल्या, 4च्या 0 व्हायला किती वेळ लागतो? बरोबर. तेव्हा याच्यावरती जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आता शेतीमाल जो कोकणातून यायला आंबे इथे जे काय 8 तास 10 तास लागतात त्याच्याऐवजी जर हायवे झाला, जर कोस्टल रोड झाला तर त्याचा वेळ वाचणार आहे. शेतकऱ्यांच्या इंधन खर्च वाचला, शेतकऱ्यांचा माल लवकर आल्यामुळे त्याच्यातलं वेस्टेज वाचलं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय प्रभावीपणे शासन दरबारी सुटल्या पाहिजेत. यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अनुदान मिळालं पाहिजे, नाहीतर शेतकरी आत्महत्या कोकणात त्याचं लोण पसरेल. पण कोकणातला माणूस मला खात्री आहे की खंबीर आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही इथले सगळी व्यापारी मंडळीसुद्धा आहोत. त्यामुळे त्यांना काही वेळेला वित्तपुरवठा असेल, काही वेळेला भावनिक सपोर्ट असेल, काही वेळेला मॉरल सपोर्ट असेल, काही वेळेला काही ठराविक हमी असेल, या सगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा आम्ही यंदा प्रयत्न करणार आहोत, जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. कारण शेतकरी यावर्षी अडचणीत आहे. ही आंब्याची कहाणी आहे. तर सध्या आता भाव काय चाललाय दादा एक साधारण? सध्या भाव आता चाललाय, पूर्वी 10,000पर्यंत होता, आता 4,000 रुपयापासून 8,000 रुपयापर्यंत भाव चालू आहे. अच्छा, मग सामान्य माणसाच्या याच्यामध्ये कधीपर्यंत आंबा येईल? म्हणजे अहो, सामान्य माणूस मटण 500 रुपये किलोने, 1,000 रुपये किलोने घेतोय. चिकन काय भाव किलो आहे? बरोबर. 6 आंबे आणले, गॅस वापरायची जरूर नाही, रस करा. समजलं की नाही? तर त्या 6 आंब्यामध्ये अख्खं कुटुंब जेवतंय. हो. तुम्ही लक्षात घ्या, सामान्य माणूस आणि असं काय नाही, सामान्य माणूस हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला तो मेनू बघतो, पण इकडे तिथे प्राईस काय ते बघत नाही. बरोबर. जो तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आंबा घेतो. आणि मोठा आंबा समजा जर 2,000-3,000 रुपयांनी आज विकला जात असेल तर त्याच्यापेक्षा छोटा आंबा 2,000 विकला जातो, त्याच्यापेक्षा छोटा आंबा 1,500 विकला जातो. आत्ता केरळच्या आंब्याला 600 रुपये किलो भाव आहे. केरळचा आंबा आलं लक्षामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला चव नाही, तो सुद्धा खपतोय. तर हा खपायला कारण यंदा उत्पादन कमी आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. आणि यंदा शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून भले थोडासा महाग असेल आंबा, कारण आंबा महाग की स्वस्त हे फक्त आंब्याच्याच बाबतीत मी बघतो. अहो, महाग आहे. दुसरा कुठचाही आयटम, अंडी घ्या, चिकन घ्या, मटण घ्या, भाजी घ्या, कोणी बोंबाबोंब करत नाही. हे आंब्याच्या बाबतीमध्ये मात्र नाही, अजून महाग आहे. मग पुढे घेऊया. पुढे जाल घ्यायला तर पुढे मिळणार नाही. आत्तापासून खायला सुरुवात करा. पाडवा हा अतिशय शुभ आहे आणि पाडव्याला कमीत कमी 2 आंबे तरी पर माणसाने जर खाल्ले तर शेतकऱ्यांचं काहीतरी जीवनमान यंदा टिकणार आहे. एवढंच तुम्हाला नम्र विनंती करतो. म्हणजे यावर्षी आंबे खाऊन एका शेतकऱ्यांना सपोर्ट सुद्धा करा. हो, कारण आपण कोकणातले आहोत सगळे, ते आपण एका दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. हो, बरोबर. मॉलमध्ये कुठचाही कष्ट न करता एअर कंडिशनमध्ये शर्टाची किंमत न बघता तिकडे फक्त तुम्ही बिलं देता. बरोबर. जो 8 महिने हा शेतकरी काम करतो बरोबर. आणि तुम्हाला एवढं मधुर फळ, जगातलं सर्वात मधुर फळ देतो, तर कमीत कमी यावर्षी तरी त्याची कदर करा. बरोबर. छान माहिती दिली दादा, खूप छान माहिती दिली दादा. जर कुणाला जर जास्त प्रमाणात जर पेटी हवी असेल तर दादा तुम्हाला येऊन भेटू शकतात इथे? आम्ही त्यासाठीच बसलेलो आहोत. आमच्या इथे कच्चे आंबे मिळतात, ते पिकवावे लागतात. कच्चे खाली करताना त्याच्यामध्ये काही थोडंफार वेस्टेज निघतं. नंतर तो 5व्या दिवशी फिरवावा लागतो. ज्याला कलर आला आहे तो बाजूला करायला लागतो, ज्याला कलर नाही म्हणजे जो थोडाफार कोवळा आहे तो बाजूला करायला लागतो. अशा प्रकारे 100 आंब्यामधून जवळजवळ 30 आंबे बाजूला होतात. 70 आंबे विकले जातात. ते 30 आंबे पण विकले जातात, पण ते अतिशय कमी किमतीत विकले जातात, वेस्टेजच्या किमतीत. त्या 70 आंब्यामध्ये 100 आंब्याची किंमत काढायची आहे, त्यामुळे त्याचा दरही तसा असतो. फक्त देवगड, रत्नागिरी, अलिबाग इथलाच आंबा घ्या, दुसऱ्या आंब्याला हात लावू नका. आता ते कसं काय ओळखणार तुम्ही? तर तुमचा जो तुम्हाला आंबे देणारा माणूस आहे तो विश्वासपात्र असेल, हे महत्त्वाचं. तर मात्र हा विश्वासच सगळ्या जगात जग जर कशाने तरणार असेल तर ते विश्वासाने तरणार आहे. तेव्हा हा विश्वास ठेवून त्या माणसाकडून घ्या. थँक्यू. एक काम कर,
हे प्रशांत पेडणेकर, हे भास्कर आहे आणि परेश हे याच्या नावावर मांड आणि मग त्याचे किती होतात त्याप्रमाणे भावाची वाटेल आहे. साठ यांचं वजन कर. बघा मित्रांनो, पायरी आंबा. किती पेटे आहेत रे? 7.5. तर मित्रांनो, आता आपण आलोय J540 मध्ये आणि हे दादा आहे. दरवर्षी आपण या दादांना सुद्धा भेटतो. तर दादा, आपलं नाव काय दादा? परेश प्रकाश शिंदे. अच्छा, तर दादा असतात J540 मध्ये. तर यावर्षी कशी आहे दादा आंब्यांची आवक? आता सध्या तरी कमीच आहे. आता काल काहीतरी 6,000च्या वर प्लस होती डिलिव्हरी. आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. मग कर्नाटकी आंब्याची आवक वाढली आहे? हा, तिथं जानेवारीपासून जोरात चालू आहे. जोरात चालू हो आहे. वा. मग आता गुढीपाडवा येतोय, हो हो. तर या सणाला आंबे खायला मिळतील की नाही मिळतील? नाही, आता सर्वसामान्याला तर असं समजा की 15 एप्रिलच्या पुढेच. 15 एप्रिलच्या पुढेच होणार. अच्छा. आणि आता सध्या काय भाव चालू आहे एका पेटी सध्या मागे? 500 रुपये डझन पासून ते 2,000 रुपये डझन पर्यंत आहे. 2,000 रुपये. 500 म्हणजे एकदम छोटी साईज असेल ना? हो, मीडियम 5 साईज नंबर. असते. हो, मीडियम साईज. आणि A1चा काय भाव चाललाय, म्हणजे जे 300 ग्रामच्या वरती फळ ते असतं? मग 1,500 ते 2,000 रुपये डझनच्या हिशोबाने. 1,500 रुपये डझन आहे. इकडे कमी 1,500 रुपये डझन आहे हो, म्हणजे कच्च्यामध्ये. कच्च्या माला. तयारमध्ये म्हणजे आपल्या तर मग रिटेलला ते डबल होईल. तर लोक जास्तच विकणार ते. अच्छा, डबल भाव चालू डबल आहे. अच्छा. आणि दादा, आता थोडक्यात आमच्या व्ह्यूअर्सला सांगा, APMC मार्केट हे कशा पद्धतीने काम करतं? आता कसं आहे, इकडे डिमांड अँड सप्लाय या हिशोबाने काम असतं. आवक जशी वाढेल त्या हिशोबाने मग रेट्स उतरतात. पण आता सध्याचे या वर्षीचे पोझिशन आणि युद्धाची जी पार्श्वभूमी आहे जागतिक त्याच्यामुळे पातळीवर युद्ध चाललंय, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडलाय. हो, त्याच्यामुळे आखाती देशांमध्ये काय माल यावर्षी काय एक्सपोर्ट बंद आहे पूर्ण. टोटलच बंद आहे. अच्छा. त्याच्यामुळे जे काय आहे ते डोमेस्टिक मार्केटमध्ये जे काय होईल त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. अच्छा. जर कुणाला जर आंब्याची पेटी जर हवी असेल तर किती घ्यावी लागेल आणि तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता त्यांना? हो हो, आपलं जे 540 आहे. प्रकाश सीताराम शिंदे या नावाचं आहे, कंपनीचं नाव आहे. मोबाईल नंबर आहे 9820690372. अच्छा. आणि कमीत कमी किती पेटी घ्यावी लागते असं तसं काय काय? नाही, एक पेटी पण कोणाला पाहिजे एक असेल तर पेटी येऊ पण शकतात. देता तुम्ही? हो. अच्छा. आणि वेस्टेज वगैरे काय निघतं का पेटी मागे? किती % वेस्टेज असतं म्हणजे? वेस्टेज तसं काय तयार झाल्यानंतरच समजतं मला. हा, कवळा माल असतो तर काही आता कळत नाही. कल्टर जर असेल तर त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम होतो. आता ते ऍक्च्युली नंतरच समजतं ते. पण साधारण माणसांनी ओळखायचं कसं आपला कर्नाटकी आंबा आणि देवगड हापूस? त्याबद्दल एक actually- थोडक्यात तुम्ही सांगू शकाल दादा? ऍक्च्युली कसं आहे, आता आपल्या साईडचा माल आहे त्याला पातळ साल आहे बरोबर. आणि यांचा तो जाड साल आहे. हो, सुगंध पण आहे. सुगंध फ्रेग्रन्सचा पण हे आहे, फरक आहे. आणि आपल्या म्हणजे क्वालिटीमध्ये फरक आहे, टेस्टमध्ये फरक आहे. आणि प्राइस मध्ये त्यांचा माल खूप कमी आहे ना, म्हणजे प्राइस किलोनी जातो. त्यांचा किलोने जातो. त्यांचा किलोने माल असतो आणि मग ते तसे डझन करून विकतात. यावर्षी त्यांनी ट्रेंड बदलला आहे. एक डझनचे बॉक्स ते एक डझनचे बॉक्स बनवले. तुम्ही बघू शकता. हा, हे बघा, हे सर्व जे आहे ना ह्या साईडला हे कर्नाटकी माल आहे आणि एक डझनचे असे बॉक्स बनवले आणि ते लोक घेतात किलोवरती. किलोवर घेतात आणि नंतर ते एक डझनचे बॉक्स बनवतात. हा. आणि आपली कसं, आपल्याकडे फायदा काय, आपल्या कोकणातला माल घ्यायचा, डायरेक्ट तुम्हाला ओरिजिनल पेटीज भेटेल आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल जो गार्डन पॅकिंग आहे तो माल भेटेल. बरोबर. गिरायकांनी म्हणा किंवा खाणाऱ्या लोकांनी थोडंसं खिशाला थोडी कात्री पडणार आहे. बरोबर. थोडंसं जर त्यांनी जर व्यवस्थित जर सपोर्ट केला बरोबर. आणि सर्वांचं त्या हिशोबाने चांगलं होईल. आता माल पिकायला कसं पिकवला जातो इथे? चेंबर मध्ये पण पिकवतात हा. किंवा मग स्प्रे वगैरे मारून, इथेनॉल वगैरे मारून त्यांनी पण पिकवतात. एथेनॉल वगैरे. 3 ते 4 दिवस लागतात तसे पिकायला. अच्छा अच्छा. मग हे एथेनॉल मारणं नाही, ते FDA ने परमिशन दिलेली आहे ना, अच्छा, तसं काही- परमिटेड आहे. हो हो, त्याचं काय नाही. अच्छा अच्छा. छान माहिती दिली दादा. माझं नाव संजय नारायण पानसरे. यंदा आवक जरा मालाची कमी आहे. हा. कारण जरा म्हणजे नाही, भरपूर प्रमाणात भरपूर आवक कमी कमी आहे. गेल्या वर्षी यावेळेला जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये पेट्या येत होत्या. आता फक्त 5 ते 6 हजार पेट्या येत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे फार मोठा परिणाम आंब्याच्या उत्पादनावरती झाला आहे. त्याचं कारण तर तुम्हाला सगळं माहिती आहे की बरोबर. ते हवामानामध्ये. बरोबर. वातावरणामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचं उत्पादन घटलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे सध्या आवक जी आहे ती फार कमी आहे. अच्छा. मग आता जागतिक पातळीवर सुद्धा युद्ध चालू आहे, तर त्याचा किती परिणाम झाला? बाजारभावाचं जर आपण बघितलं ना, तर अजूनही मोठा माल जो आहे तो 2,000 रुपये डझनानं कच्च्यामध्ये विकला जातो. अच्छा. आणि प्लस त्याच्यामध्ये कसं असतं, मोठ्या मालामध्ये नाही म्हटलं तरी
15-20% आंबे हे वेस्टेज जातात. हा बरोबर त्याच्यामुळे आंबा तयार होता होता तो 3-3.5 हजार रुपयाला पडतो. बरोबर. आणि मीडियम साईजचा आंबा सुद्धा तो अजून निर्यातीला ह्या भावामध्ये निर्यात करणं अजून निर्यातांना परवडत नाही. बरोबर. परंतु येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आवक ही वाढत जाणार. नॉर्मली एप्रिलचा पहिला आठवडा ते 5-10 मे ह्या महिन्यामध्ये आंबा उत्पादन कमी आहे. बरोबर. परंतु जो मार्केटमध्ये येणारा जो पिरियड आहे तो एकत्र आहे. हा. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आंबा त्यावेळेला दिसणार आहे. अच्छा. आणि त्यावेळेला खरी आपल्याला निर्यातदारांची गरज लागणार. आणि मग त्यावेळेला जर निर्यात नाही झाली तर मग मार्केटिंगचा एक प्रश्न उभा राहणार. बरोबर. कारण यंदा परिस्थिती अशी की यंदा स्वस्त आंबा विकून शेतकऱ्याला परवडणार नाही. हा. कारण आंब्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती इतक्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण बरोबर. 100 पेट्या गृहीत धरून औषध फवारणी झाली हा. आणि निघत्यात फक्त 15 पेट्या. बरं. खूप त्याच्यामुळे मोठा किती loss. जरी आंबा महाग विकला गेला हा. तरी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च यंदा निघणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. बरोबर. परंतु कसं आहे, मुंबई हे टर्मिनल मार्केट आहे. बरोबर. इथे संपूर्ण भारतात आंबे येतात. जसे महाराष्ट्रातले आपले हापूस आंबा येतो तसा केरळमधनं येत असतो, तामिळनाडूमधनं येत असतो, तेलंगणामधनं आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे. हो. त्याच्यामुळे इथं मार्केटमध्ये माल दिसतो. बरोबर. मग इथं सप्लाय आणि डिमांड हा. याच्यावरती रेट असतो. त्याच्यावरती सगळं खेळ आहे. असं नाही की बाबा हा एक फिनिश म्हणजे आंबा जर स्टोअर करून ठेवला असता तर आपल्या मनाप्रमाणे आपण भाव घेतले असते, बरोबर. अडचण नव्हती. परंतु ती वस्तू ती परिस्थिती लक्षात घेता बरोबर. आमचा तर प्रयत्न आहे की जास्तीत जास्त भाव टिकून कोकणातल्या शेतकऱ्याला कसं ह्याच्यातनं वाचवायचं. कारण आणि आम्ही जरी वाचवलं तरी याच्यामध्ये सरकारला लक्ष घालावंच लागणार. बरोबर. कारण किती शेवटी हा आंबा आहे, हा. हा किती महाग जाणार बरोबर. याला सुद्धा काहीतरी लिमिट लिमिट आहे. ठीक आहे. आता आम्ही विकतो आहोत, गिरायकं सुद्धा येऊन आमच्यावर रडतायत काय ह्या भावामध्ये पैसे होत नाहीत. कारण खाणाऱ्या गिरायकाला आपण 3,500 रुपये 3,000 रुपये डझन सांगितलं हा. तर ते आज घाबरतात, हा. बरोबर. लगेच आंबा घ्यायला घाबरतात. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी सध्याची अशी परिस्थिती झालेली आहे. हा आंबा व्यवसायाची झालेली आहे. आता जवळच आता गुढीपाडवा आहे, हा. त्या निमित्ताने काही आवक आली आहे का? यंदा एक तर काय झालं, गुढीपाडवा आलाय लवकर. हा. गेल्या वर्षी गुढीपाडवा होता एप्रिल महिन्यामध्ये, बरोबर. आता गुढीपाडवा आलाय मार्च मध्ये. त्यामुळे 1 महिना लवकर आहे. लवकर आलं. त्यामुळे आणि यंदा मला वाटत नाही गुढीपाडव्याला जास्तीत जास्त 10,000 पेट्या येतील असा अंदाज हा. आहे. तर त्याही येतील हे सुद्धा सांगता येणार नाही, बरोबर. अशी परिस्थिती आहे. म्हणजे शेवटी एक सामान्य नागरिकांना आंबा खायला हा एप्रिलच्या सेकंड वीक मध्येच मिळेल. हो, सामान्य नागरिकांना आंबा हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या, परंतु यंदा सामान्य नागरिकांना मला आव्हान करायचं आहे बरोबर. का यंदा कोकणातला शेतकरी हा मोठ्या अडचणीमध्ये संकटात आहे. बरोबर. आणि जर त्याला खरोखर आपल्याला जर मदत करायची असेल एक माणुसकीच्या नात्याने, तर यंदा थोडीशी आपल्या खिशाला आपण चाट दिली पाहिजे बरोबर. आणि आंबा थोडासा महाग खरेदी करायची मानसिकता ठेवली पाहिजे. कारण शेवटी शेतकरी हे जे मंडळी आहेत हे आपले अन्नदाते, म्हणजे आपल्याला अन्न बरोबर. पुरवणारी मंडळी आहे. मग त्याच्यामुळे सगळ्याच प्रकारचे शेतकरी आहेत. तेव्हा त्या दृष्टीनं आपण शहरी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. व स्वस्त करून काय होतंय की आपला जो आंबा आहे हा ओरिजिनल हापूस आहे महाराष्ट्रात, आणि तिकडनं जो येतो तो थोडासा स्वस्त विकला जातो. स्वस्त. हा. आणि गिरायकांचा मग कल त्या कर्नाटकी स्वस्ताकडे आंब्याकडे जातो, तिकडे जातो. तर गिरायकांनी एकतर माल खरेदी करताना सुद्धा त्या ग्राहकाला विचारलं पाहिजे की बाबा हा महाराष्ट्राचा आंबा आहे का कर्नाटकचा आंबा आहे. कारण स्वस्त म्हटलं की कर्नाटकचा आंबा, कर्नाटक तो किलोवरती जातो ना. हा तो किलोवरती विकला जातो. आणि कसं दिसायला दोन्ही सेम आहे, सेम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स केले तर काही कळणार कळणार पण. नाही. काही कळणार. कळणार पण नाही. अशी परिस्थिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे ग्राहकांनी सुद्धा आंबे खरेदी करताना त्यांचा जो ऑथेंटिक सप्लायर आहे याच्याचकडनं माल खरेदी केला. दुसऱ्याकडून काय होतं, आता आमच्याकडनं जो देवगडवाला घेऊन जातो तो म्हणतो सेठ हम लोग तो ऊंचे भाव में बेचता है, बाजू वाला वो कर्नाटक लाके सस्ते भाव में बेचता है और वो देवगड करके बोलता है. बरं, रिटेलच्या ग्राहकांवरती कोणाचा कंट्रोल नाही, ना सरकारचा कंट्रोल आहे ना आमचा कंट्रोल. आम्ही होलसेल मार्केटमध्ये जिथे जेवढा कर्नाटकचा वगैरे माल येतो त्यांना आपण सांगतो की बाबा हा कर्नाटकचा माल आहे, हा काय देवगडचा बरोबर. माल हा, इकडे मी बघितलं व्यापारी प्रामाणिकपणे सगळं सगळं सांगतात. सांगताय. परंतु रिटेलमध्ये, कारण रिटेल काय
अख्ख्या मुंबईमध्ये सगळीकडे म्हणजे गुजरातमध्ये सगळ्या रस्त्यावरती आता तो माल जातो, ऑल ओव्हर इंडिया माल जातो इथून. त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळं हे सध्या सगळा हे प्रकार चालू आहे. पैकीचे आंबे इकडे येऊन घ्यायचे असतील तर दादा तुम्ही इकडे डायरेक्ट पण त्यांना देता किंवा मिनिमम किती पेट्या घ्यावे लागतात असं काही आहे? घेतो आम्ही, एखाद पेटी असेल तर घेतो, पण असे डझन 2 डझन आम्ही विकत नाही. अच्छा, अख्खी पेटी कोणी घेतली तर आम्ही त्याला देतो. देत. आणि सध्या आता पेटीचा काय भाव चाललाय? सध्या इथे पेटीचा भाव चाललाय 3,000 पासून 9,000. 3,000 पासून ते 9,000. 9,000 पर्यंत. पेटी किती नंबरची साईज असेल तरी? त्याच्यामध्ये बघा ना 300 ग्राम पासून 300 फळ ग्राम. असतं ते इकडे खाली छोट्या 125 ते 150 ग्रामचं फळ आहे. बरोबर. प्लस डागी माल सुद्धा येतो. डागी पण 1,500 2,000 रुपयाने अशी 1,500-2,000 रुपयाने विकली जाते. अशा पद्धतीने सध्या मार्केट चाललेलं आहे. छान. अनिल कराळे म्हणून हे रिटेलचा व्यवसाय करतात, तेव्हा त्यांचा नंबर घ्या 98,338,75616 हा एक नंबर देतो. आणि अजून एक नंबर घ्या संजय काळे, त्यांचा नंबर आहे 98,195,95310. संजय काळे म्हणून आहे. त्या दोघांना फोन करा म्हणजे हे रिटेलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक माल सप्लाय करते. वा, छान. खूप छान माहिती दिली दादा, मनापासून धन्यवाद. ओके, थँक्यू. हे बघा, हे सगळे अशा पद्धतीने बॉक्स पॅकिंग होते आणि हे बघा इकडे आंबे ठेवलेले आहेत. बघू शकता आता काही कच्चे माल आहेत, त्यांना चेंबरमध्ये टाकून पिकवलं जातं. हे बघा इकडे सर्व एवढे सारे आंब्यांचे असे व्यापारी बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता J493 तो कोणता आहे दादा? हा देवगड आहे. देवगड आहे. अच्छा. आणि हा कसा आहे, कसा आहे हा? हे आपण 1500 रुपये डझन. 1500 रुपये डझन. अच्छा. तर काय सगळे चांगले भेटणार का? सगळे चांगले. सगळे चांगले भेटणार असं दादा म्हणतोय, सगळे चांगले भेटणार. गुढीपाडव्यानिमित्त जर तुम्हाला हवे असतील पिक्के आंबे तर हे दादांकडे भेटतील. हे सगळे 1-1 डझनचे आहेत ना? 1-1 डझनचे. तर मिनिमम कितीपासून स्टार्टिंग आहे? 1400 करायचे. 1400. बघा कमी कमी पण होईल, म्हणजे 1400 रुपये होईल. 1600 रुपये आहे. हा 1600 रुपयाला होईल. हा बघा, हा 1600 रुपयाला होईल. पायरी आहे ना? पायरी आहे. पायरी कसं आहे? पायरी आहे 1600 का एक डझन. पायरी 1600चा आहे, बघू शकता. हा पायरी आहे. हा खालून असा निमुळता येतो ना, याने तुम्ही ओळखू शकता की हा पायरी आंबा आहे. आणि हा खायलाही अतिशय गोड असतो. 1600. आणि हे वाले हे आहे का 1500. 1500. हे भी 1500 आहे. हे भी 1500. हे आहे का 1400 रुपये. 1200-1400 रुपये असे डझन आहेत. हे बघा अशा पद्धतीने सगळे गाड्या लागतात आणि गाड्यामधनं माल जो आहे तो उतरवतात. हे बघू शकता बॉक्सचे खोके सुद्धा इथे विकले जातात. ते जर कोणाला जर आंब्याचा व्यवसाय करता जर कोणाला बॉक्स हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथनं घेऊ शकता होलसेल दरामध्ये. इकडे पण आंबे आहेत. लालबाग आहे. हे लालबाग आहे. लालबाग आंबे आलेले आहेत बघा मार्केटमध्ये. हे कसे आहे? 100 रुपये किलोनी आहे लालबाग आंबे. इकडे या दादा शॉर्टिंग करतोय. अशा पद्धतीने शॉर्टिंग करतो. जे डॅमेज आहे तो तिकडे काढतोय आणि या पेटीचं अशा पद्धतीने शॉर्टिंग केलं जातं. हा असा बाउन्स करतो ना हा आंबा. हा आंबा आहे ना, हा बघा, हा इथे दाबला ना या बाउन्स होतोय. त्याने ते ओळखतात. आपल्याला सामान्य माणसाला ओळखणं तसं कठीण. बाउन्स होतो ना तर त्याने ते ओळखतात की हा आंबा डागी आहे, म्हणजे हा आंबा जो आहे तो खाकाम निघणार. अशा पद्धतीने ते सॉर्टिंग करतात. M892. M892. तर आपण आलो तिथे या दादांचं जे आहे करण आत्माराम काळे सर आहेत, तर त्यांच्या इकडे आलेलो आहोत. आणि इकडे असं पानसरे सरने आपल्याला सजेस्ट केलं की इकडे जे आहेत एकदम ऑथेंटिक आंबे भेटतात. आणि आंबा हा असा विषय आहे की लोकांना विश्वास पाहिजे घेताना. तर दादा तुझ्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत आणि काय साईज आहे आणि कुठून कुठून येतात? आमच्याकडे मोस्टली आंबे येतात कोकणातनं. कोकणातनं. आणि ही साईज आहे जम्बो साईज. अच्छा, ही जम्बो साईज आहे. जम्बो साईज आहे. किती ग्रामचं फळ एक असेल? एक पीस आहे 250 ग्राम प्लस असते मला. 250 ग्रामचं. मध्ये एक पीसची शॉर्टी असते हा, की हा कापल्यावरती आतमधनं खराब निघणार नाही, गॅरंटी. गॅरंटी. कारण की आमच्याकडे टीमच अशी ठेवली की अख्खा शॉर्टिंग करून माल भेटतो. चीक वगैरे सगळं साईडला आम्ही काढतो.
अच्छा. आणि प्रॉपर माल भरतो याच्यामध्ये. मी पाहिलं आता ते सगळे वेस्टेज तो हात लावून लावून चेक हा. करत होता, बाउन्स होतोय का वगैरे सगळं चेक करून तो काढतोय. आणि त्याच्या खालची साईज आहे ही 200 ग्राम प्लस साईज आहे ही मँगोची. अच्छा. ही कशी पडेल पेटी? ही पेटी तुम्हाला 2200ची पडेल. 2200. ही 200 ग्राम आहे. अच्छा. आणि ही जी मोठी आहे ना ती 2500ची पडेल तुम्हाला. ही 2500ला पडेल. हा. अच्छा, छान. एक बॉक्सच्या पॅकेजिंगचं बेनिफिट काय आहे? हा. इकडे व्हेरायटी मेन्शन्ड आहे, अच्छा. ग्रेड लिहिलंय पॅकेजमध्ये सुप्रीम ते इकॉनॉमी पर्यंत. हा. न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे इम्पॉर्टंट हा, असतं हे पॅकेजिंग कोणी आणि सांगत labeling नाही. मध्ये. हा, बरोबर. की एक आंबामध्ये कॅलरी 60 आहे, तर बरोबर. तुमचं वेटही नाही वाढणार. फायबर पण चांगलं आहे 1 ग्राम इच मँगोमध्ये. शुगर लेवल, सोडियम आणि अजून पोटॅशियम वगैरे पण आहे. बरोबर. एक USP आमचा आहे की ब्राईटनेस मीटर आम्ही मेन्शन करतो, बिटर ते व्हेरी स्वीट पर्यंत. कलर बघून कळेल, तुम्ही कम्पेअर करू शकता की किती स्वीट असू शकतं, किती बिटर असू. बरोबर. हा केसरी रंग आलाय, हा अतिशय गोड असणार. हो. तर नेहमी इकडून बघून तुम्ही खाऊ शकता. हा, बरोबर. हे पॅकेजिंगचं वैशिष्ट्य आहे या दादांचं. आणि दादा आता जसं आता मार्केटमध्ये कर्नाटकी आंबे पण आलेले आहेत, तर त्यामधला आणि यामधला फरक दादा एक थोडक्यात आमच्या व्यवस्था त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक हा की तो टेस्टचा फरक आहे. टेस्टलेस आहे. अच्छा. त्याला टेस्ट अजिबात थोडा म्हणजे जो कोकणातला आहे तो प्रॉपर एकदम प्युअर टेस्ट आहे. कॉन्टॅक्ट नंबरला फोन करा. आणि किती घेऊ शकतो असं? 1 डझन 2 डझन? 1 दिवस 2 जण काही डिलिव्हरी करतो का इथे येऊनच घ्यावं लागेल? काय नाही, फोन करायचा, एक पोर्टरवाला ॲप आहे त्यातनं बुक करतो आम्ही पेट्या. अच्छा. म्हणजे घरपर्यंत पोहोचून जाईल. सुद्धा करू शकतो. विफास सुद्धा करता? वा. म्हणजे गुढीपाडव्या निमित्त जर कोणाला तयार आंबा हवा असेल तर तुझ्याकडे मिळेल. हा, भेटून जाईल ना. दादा, आणि तुझंही धन्यवाद दादा. Thank you. हे 2 दादा असतात आणि हे दादा आहेत आपले. आणि इकडे हा नंबर आहे, मी तुम्हाला Phone पण नंबर करू शकता, स्क्रीनवर दिसत WhatsApp पण असेल. करू शकता. तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता या दादांना. अशा प्रकारे पूर्ण सॉर्टिंग करून तुम्हाला व्यवस्थित आंबे भेटतील. छान, थँक्यू. हे आंबेच नाही, इकडे सगळ्या प्रकारची फळं येतात. म्हणजे कलिंगड येतं, द्राक्ष येतं, सगळ्या प्रकारची फळं आहेत इकडे. पण आता आपण आंब्यांचा जास्त आपण फोकस करतोय कारण आता गुढीपाडवा आहे जवळ. एवढ्या प्रकारची केळी आलेली आहे, बघू शकता इकडे बघा किती केळी आलेली आहे. आणि एच ब्लॉक हा ओळखला जातो मोस्टली जो आहे ना संत्रा आणि मोसंबीसाठी. तर तुम्ही बघू शकता तिकडे जे लागलेले सर्व प्रकारचे संत्रा आणि मोसंबी लागलेली. पण इथे आणि कर्नाटकाचे आंबे पण भरपूर येतात. तुम्हाला विविध दुसऱ्या फ्रूट्सबद्दल माहिती हवी असेल तर त्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू APMC मार्केटमध्ये. आता जे आपण बघतोय त्या आंब्यांबद्दल बघतोय. तोतापुरी आंबा पण आहे इकडे. हे कशा पेटी? 120 रुपये किलो है. बादामी का क्या भाव है दादा? 150 रुपये किलो. कोणता आहे? कोणता आहे? ये हापुस है, कर्नाटका देवगड. ये केरला है, केरला कर्नाटक आहे. कर्नाटकाचा काय भाव आहे? आएगा आपको 1500, 1600, 1800, 1500-1800 रुपये डझन. 1200 का। ये रेडी टू ईट है ना? जी, रेडी टू ईट है. ये केरला का है, ठीक है। जो रत्नागिरी है ना, उसका साइज में और इसमें फर्क होता है, क्वालिटी में डिफरेंस होता है। अच्छा. एक पायरी आहे क्या? हाँ, पायरी है, पायरी आहे. पायरीचा काय भाव आहे? 1200, 1200 रुपये. 1200 का डजन। 1200 रुपये डझन आहे पायरी. लालबाग पण आहे ना? हाँ, लाल हे बघा F118 मध्ये तुम्हाला जर कर्नाटकी आंबाचा हवा असेल तर या दादांकडे बघा इथे द्राक्षासुद्धा आहे. पण हे ना तुम्हाला क्रेटमध्ये घ्यावं लागतं, सुट्टे नाही भेटत. आणि इथे तुम्हाला हे बाकीचे फळं आहेत ना ते तुम्हाला भेटू शकतात. आणि आंब्यांच्या ते पेटीमध्ये भेटतो, 1 डझनमध्ये पण भेटेल तुम्हाला. ये F ब्लॉक है। F ब्लॉग आहे. हाँ, आता हे ये द्राक्ष काला आहे. नंबर F118 है। आणि या द्राक्षा कसं आहे? द्राक्ष अभी काला द्राक्ष अभी कम हो गया, शॉर्ट हो गया। इसका बाजार चल रहा है अभी 1500 रुपये 9 किलो का। अच्छा, 9 किलोची क्रेट आहे. वो 9 किलोचे कॅरेट है, 10 किलो कॅरेट शकत है, 9 किलो माल येणार। अच्छा. आणि ती हिरवीवाली? ते हिरवे वाली है 1150 रुपये है 9 किलो। हां. 1150 ची आहे 9 किलो। आणि आणि हे सर्व क्रेटमध्येच घ्यावं लागतं का? आणि कलिंगड आणि कसं आहे? कलिंगड तुम्हाला लूज भेटल 1-2 kg। हां, आणि द्राक्ष आणि आंबे सगळे पेटीत घ्यायला लागेल तुम्हाला। हे सगळं पेटी घ्यावं लागतं. 9137641794। हे या दादांकडे पण आंबे. ये लाल बाग भी है, हापुस है हमारे पास। हाँ। बाकी सीजनेबल ये तो लाल बाग है सब रहता आणि है। हापूस आहे. हाँ, ये टोटल ये सब लाल बाग है, ये हापुस रखा हुआ है। लालबागचा काय भाव आहे? लाल बाग का 100 रुपए से लेके 150 रुपए तक भाव है। छोटा साइज के अकॉर्डिंग रेट रहता है। बड़ा आणि छोटा। हापूसचा? ये हापुस का रेट 1500 रुपए है। अभी शुरुआत है, मार्च महीना चल रहा है तो रेट ज़्यादा है। अच्छा. अभी डाउन होने वाला है, ईद के बाद डाउन हो जाएगा। कोण सा? 10-15 कर्नाटक आहे का देवगड आहे? दिन।
ये रत्नागिरी है, रत्नागिरी है। इसमें कलर वाला भी है, हम कलर वाला दिखाते हैं अंदर आओ। अच्छा हे बघा ये रेडी देखो, टू ये ईट है, रेडी टू ईट है, खाने लायक है। ये सब हाँ रेडी टू ईट है, हम लोग खुद तैयार करते हैं, फुल ऑर्गेनिक है पूर्ण ऑर्गेनिक आम है। जी। पूरा इसका क्या हमारा भाव है? सब यहीं पर रेडी होता है, खेती से डायरेक्ट आता है। इसका बाजार अभी 1800 रुपये है, ये 300 ग्राम तक का फल रहेगा। 300 ग्राम एक ये देखो नंबर। मैं वजन करा देता हूँ आपको। हाँ, ये 250 रहेगा मेरे को लगता है। 260 260 आहे बघा। या 2 नंबरचं आहे, 2 नंबरचं फळ आहे हा। छान आहे। और खराब बिराब निकला तो खराब निकला तो रिटर्न हमारा, रिटर्न? अच्छा आम आपका, खराब हमारा। बदली खराब तो करके मेरी देते बात हो? निकलेगा नहीं, बदली करके देते हो? बिल्कुल बिल्कुल बदली करके देंगे। हाँ बदली करके देते हो क्या पैसा वापस देते हो? बदली करके देंगे हम आपको। बदली दूसरा करके देंगे। पहली बात तो हम यहाँ से पूरा सिलेक्टेड करके एक एक आम सिलेक्ट शॉर्टिंग करके देते हो? sorting हाँ, करके ताकि बेचते खराब हैं। निकलने का चांस नहीं। बिल्कुल चांस नहीं है, अगर एक आध खराब निकल भी गया तो हम चेंज करके अच्छा म्हणजे दादा बदली करून पण देतात, हे खूप छान आहे। होलसेल दोनों भी जितना भी चाहिए, रिटेल होलसेल दोन्ही पण करतात। होम डिलीवरी भी अवेलेबल है। दादा तुझा नंबर एक सांग ना। मेरा नंबर 8865821430। मेरा व्हाट्सअप नंबर भी यही है। आप चाहो तो मेरी शॉप नंबर ये है 117F। बघा बा, यहाँ पे भी आ सकते हैं, F117। मेरे को कांटेक्ट भी कर सकते हैं व्हाट्सएप के थ्रू या डायरेक्ट कॉल भी। सीजनेबल और भी जितना फ्रूट है आगे जितना भी आएगा, स्ट्रॉबेरी आता है, स्ट्रॉबेरी का सीजन चला गया, चेरी है, हाँ। प्लम है, इसके बाद और फिर एप्पल्स आ गए। हाँ। सीजनेबल जितना फ्रूट भी आता है सब डायरेक्ट हमारे पास। सर्व डायरेक्ट होतं। वा छान। चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या। बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन। बाय बाय।